हरि बिन रहिया न जाए जिहिरा, कब की ठाड़ी देख रहा। क्या मोरे लाल कवन चुकी भई, क्या मोही बासती बेर लगाई। कोई सखी हरि जावे बुलावन, बारही डारू सपरतन। क्या मोरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासती बेर लगाई। तुका प्रभु कब देखे पाऊं, तुका प्रभु कब देखे पाऊं, पासी आओ फेर न जाओ। क्या मोरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासती बेर लगाई। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथ। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम। तो करे चरण दत्तात्रेय, तू करे चरण दत्तात्रेय, तू करे चरण दत्तात्रेय। जन जगवानारे जन जगवानारे काय माझी वाणी मानील संतासी रंजो चित्ताशी आपुल्या। जयाचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ। वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे। वार संताचा, वार करे 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 संताचा। मस्तक माझा पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा। मस्तक माझा पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा। आइए हनुमंत विराजिए। कथा करुमति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू। पधारिये पवन कुमार, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागून चरण, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर। हरि बिन रहिया न जाए जिहिरा, कब की ठाड़ी देख। क्या मोरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासती वीर लगाई। प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरेश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे प्रभू रामजी, बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबराय तुकोबर आहे। दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबर आहे, ज्यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो प्राप्त असलेला भगवान परमात्म्याचा
विरह, एका गोपिकेला देवाचा वियोग झाला, विरह झाला. त्या विरहाच्या भूमिकेतून भगवान परमात्म्याची प्रतीक्षा करते आहे, वाट पाहत्या. माझा भगवान या दिशेने येईल, मला भेट देईल. त्या गोपिकेचा भाव, तिची विरहाची भूमिका तुकोबाराय प्रगट करून ती गोपिका म्हणते, भगवान परमात्मी जर मला भेट झाली, त्याची जर भेट झाली तर मी त्याला सोडून कुठं जाणार नाही, त्याच्या जवळच राहील. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर, चोंडी या पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र ग्रामनगरामध्ये, पवित्र भूमीमध्ये गेल्या 30 वर्षापासून अव्याहतपणे माझे प्रभू रामराया स्थापित झाल्यापासून, आपल्या गावाला आल्यापासून आपण सर्व सज्जन मायबापांच्या भावुकतेमधून, शुभसंकल्पनेमधून, तुमच्या पुरुषार्थ बलाने, अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहेच दादा. आज आम्ही जेवढं काय विद्यमान काळामध्ये जे काही चांगलं पाहतो, त्याच्या पाठीमागे कोणाच ते दया कृपा करून आहेच ना दादा. त्याच्याशिवाय कसं चालेल. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, कृष्णानंद स्वामी, मास्तर बाबा, सुखदेव बाबा, वामन दादा, चिंदा बाबा, आणि आज विद्यमान काळामध्ये सोमेश्वरानंद महाराज, नारायण महाराज, संजय महाराज, या सज्जनांची कृपा आणि या सज्जनांची आपल्याला निगराणी आहे, सुरक्षा आहे. आमचे निलेश महाराज, बिडगर मामा आहे, आणखी ज्ञानेश्वर भाऊ आहे, सागर भाऊ आहे, डोमाडे भाऊ आहे, आणि आणखी सर्व सज्जन आमचे तात्या आणि दादा. आपल्याला आमचे रवींद्र महाराज पप्पाच वाजवतात, हार्मोनियमवाले आमचे अण्णा, सर्वांना मी प्रणाम करतो. आमचे सिस्टीमवाले दादा, सर्वांना प्रणाम वंदन करतो दादा. आणि त्याचबरोबर या 30 वर्षाच्या परंपरेमध्ये तुम्ही 30 वर्षापर्यंत हा उत्सव चालू ठेवला, अतिशय आनंदाने, प्रेमाने. वार्षिक दरवर्षी आपल्या प्रेमाची नूतन प्रेमाची वृद्धी होती आहे दादा. म्हणून तुमच्या श्रद्धेला वंदन करतो, तुमच्या विश्वासाला वंदन करतो. आणि दादा, आज आपल्या उत्सवाची ही 30वे वर्ष आहे, आणि 30व्या वर्षाची परिसमाप्ती आहे. हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे माझ्या प्रभूने भगवान परमात्म्याला, गोप बालकांना जो प्रसाद दिला देवाने, तो प्रसाद आपल्या 30 वर्षाच्या सेवेचं फल माझा भगवान सर्वांना प्रसाद देणार आहे. सेवा कोणाची वाया जात नाही दादा. गतकालामध्ये, पूर्वकालात, पाठीमाग 30 वर्ष आपण जी सेवा केली दादा, माझा भगवान देव सर्वांना प्रसाद देणार आहे. फक्त एकच आहे दादा, प्रसाद घेण्याकरता अधिकार पाहिजे. तो अधिकार आपल्याला प्राप्त झाला. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. देवाच्या प्रसादाकरता अधिकार पाहिजे. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. अधिकार पाहिजे. मग काय अधिकार पाहिजे? देवाच्या प्रसादाकरता माणूस सरळ झाला पाहिजे. सरळ स्वभाव मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. निर्मल मन जन सो मोई पावा, मोही कपट छल छिद्र न भाव. दादा, माझ्या तुकोपर्यंत देवाच्या बाळलेला एक स्वतंत्र प्रकरणच केलं. गाथ्यामध्ये बाळकडे स्वतंत्र प्रकरणच केलं. माझ्या प्रभूच्या बाळलेला गायलाय. पण दादा, आजचा जो अभंग आहे, याचं प्रसारण गोकुळातून, वृंदावनातून असल्यामुळे थोडी व्रज भाषा मिक्स आहे. व्रज भाषा नुसती हिंदी नाही बरं का, सरळ हिंदी नाही, मग थोडी व्रज भाषा मिक्स आहे. कारण त्याचं प्रसारण चोंडीवरून नाही, चोंडीवरून आज आहे, पण ते मूळ प्रसारण त्याचं आलं गोकुळातून, वृंदावनातून असल्यामुळे त्यात थोडी व्रज भाषा मिक्स आहे. व्रज भाषा मिक्स आहे. आणि म्हणून ती माझ्या तुकोबाराची गवळणीची निवड केली. भगवान परमात्मा प्रगट झाले गोकुळामध्ये. भगवान परमात्मा एकटा अवतार घेत नाही. एकलेन कंठवेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवन.
गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाच आई महाभूती भौतिकी भिन्ने भिन्ने ऐसा लागव्या माया सूत्रधारी माझा प्रभू प्रागट्य अवतार घेतो. पण अवताराबरोबर अवताराचा मुख्य हेतू धर्मरक्षणच नाही दादा. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जा एवढाच अवताराचा हेतू नाही. आणखी काय ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकाराशी. ईश्वर भक्तांच्या उपकाराची फेड देवाला करायची असते. गोपाळांचे उपकार गोपिकांचे उपकार गाय वासर कारण या सर्वांच्या उपकाराची उतरे देण्याकरता गोकुळातला अवतार आहे. काय उपकार आहे माझ्या प्रभूने कृत आणि त्रेता युगामध्ये गायींवर फक्त प्रेम केलं होतं सेवा नव्हती करता आली. मग गोकुळात अवतार गोसेवे करताय गोपालना करताय. त्याने गोपालन केलं गोसेवा केली म्हणून त्याला गोपाल हे नाव प्राप्त झालं. विठ्ठल नंतर गोपिकांना देवाने आनंद दिला. राश्रमे वालो मारो वृंदावन धाम मा एक एक गोपियों में एक प्रत्येक गोपिका महाराज करायचे माझे प्रभू. त्या महाराज म्हणजे जेवढ्या गोपिका असते तेवढे भगवान कृष्ण व्हायचे. त्या महाराज पाहण्याकरता स्वर्गातील देवाना अभिलाषी चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नव लावू. नंदाच्या बाळाची महाराज पाहण्याकरता स्वर्गातील देवांना अभिलाषा व्हायची. माझे बाबा भगवान शंकर एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गई वृंदावन आ गई. माझे बाबा शिवजी वृंदावनामध्ये महाराज मध्ये येतात. महाराजच्या माध्यमातून गोपिका सुखी केल्या त्यांना आनंद दिला. गोप बालकांना गोपाळाशी खेळती आनंदे नाचती कृष्णामुचा सांगाती डो 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 डो. गोपिका गोपाळ गाय वास सर्व आनंदी आहे माझ्या प्रभूच्या संगतीमध्ये. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचो निजपत देव घराला नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. देवाला गोकुळामध्ये आनंद. लोका गोकुळीच्या झाले गोकुळवाशी त्या गवळ्याच्या लेकरांना गोवरांच्या बालकांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. करीती कथा गाती गाणे दादा देवाच्या संगतीमध्ये सर्व आनंदी राहायचे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधा. चार गोपिका जर एकत्र आल्या भगवत नामाच्या चर्चा करायच्या. गोपाळ जर एकत्र आले गोपाळ भगवान परमात्म्याचं बडपण त्याचा सन्मान करायचा. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. आमचा कृष्ण राजा आहे आमचा कृष्ण भगवान आहे. गोपिका म्हणायच्या परब्रह्म आहे. सगळ्या प्रकारचा आनंद उत्सव जिकडे तिकडे आनंद उत्सव साजरा व्हायचा. आणि भगवान परमात्म्याचा विरह गोपिका सहन करीत नव्हते गोपाळ सहन करीत नव्हते. आणि गाय वासरे देवाचा देव चाळा लावला गोप गोपीनाथे जाणी आवडीचे रूप जेथे तेथे. जिकडं तिकडं भगवान परमात्म्याने वेळ लावून टाकलं होतं गोपाळांना गोपिकांना. गोपाळ देवाच्या संगतीमध्ये आनंद घ्यायचे झाले. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. देवाच्या संगतीमध्ये गोपाळ आनंदी राहायचे. गोपिका 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 सर्व सुखाची अनुभूती करायची. पण दादा इतकं वेळ लावलं होतं भगवान परमात्म्याचं गोपिकांना गोपाळांना एवढं वेळ लागलं. त्या गोपिका भगवान परमात्म्याचं दर्शन जर झालं नाही तर दादा एकमेकाला चर्चा करायची. अरे सखी आज देव भेटला तुला भगवान कृष्णाची भेट झाली. ती गोपिका जर नाही तुझा दिवस कसा जाणार. म्हणे कृष्णाविन कैसे तुम्हा गमे वेळा कर्मे वायाविन वाया चिका तुम्ही करिता चावटी घ्या गे जग जेठी क्षण भरी याचे सुख तुम्हा कळाल यावरी मग दारोदारी न फिराल लटिके हे तुम्हा वाटेल खेळणे
एका कृष्णा विना वघेची. त्या गोपिका एकमेकाला म्हणायच्या, अरे सखी देव नाही भेटला तुझा दिवस कसा झाला. दादा प्रत्येक सज्जनाच्या जीवनामध्ये एका एका क्षणाला महत्व दिलं दादा. क्षणाक्षणाला. कलकत्ता ठाकूर रामकृष्ण परमहंस कालिकेचे उपासक. हा सज्जन रोज कालिका भेटण्याकरता गंगामाईच्या तटावर जायचे ठाकूर रामकृष्ण परमहंस. आणि दिवसभर दिवसभर मा करायचा. सूर्यास्त झाला, माझा दिवस आज वाया गेला, कालिकेचं दर्शन झालं नाही. ओक्सा बोक्षी रडायचं. दादा समयाला जपा, तुमच्या पाया पडून सांग. तुमची जायजत प्रॉपर्टी सांभाळल्याने ती सांभाळल्या जाणार नाही. मालकाच्या मनात असेल तसं होणारच आहे. तर जमायचं. आपला समय नष्ट होऊ देऊ नका, आपली वेळ नष्ट करू नका दादा. फार किमती वेळ आहे दादा. तुमचे 2 तास सुद्धा अतिशय किमती आहे दादा. तुमचे 2 तास आम्ही बर्बाद करणं, तो सगळा बोज आमच्या माथी बसेल दादा. तुमच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. किमती वेळ आहे प्रत्येक सज्जनाची. जपा, समयाला जपा. जाती आयशी घडी पुन्हा नाही. जी वेळ गेली ना दादा जीवनातली ती पुन्हा प्राप्त होत नाही. समयाला जपा. सर्व मंडळी समयाला जपणारी होती. गोकुळामध्ये गोपिका गोपाळ सर्व आनंदी का होते. प्रत्येक आपापला विचार करायचा, आपला वेळ कसा जातो. म्हणे कृष्णा विन कैसे तुम्हा गमे. भेट नाही झाली, देवाची भेट नाही झाली तर गोपिका करायचं काय झालं. काय ते निमित्त शोधायचं. बरी लावू लंडोनी रीता करी घट. विष पानियाचे गोविंदाची चट. चाले झडझडाऊ संतोनी वाट. पाय पाळतोनी उभा तोची निटव. साडा लावियला गोप गोपीनाथे. देवाच्या भेटी करता गोपिका वेडावून जायचं. भरलेले रांजण खाली करायचे, रिकामी करायचे. आणि स्वतंत्र जीवन नाही ना, परतंत्र जीवन आहे. सासवांना सांगायचं आपला रांजण खाली झालाय, पाणी नाही. मिस पानियाचे अंतःकरणामध्ये गोविंदाची चढ. देवाला भेटण्याची आवड राहायची. गोपिका हे करायचं. काही सख्या, काही गोपिका देवाच्या मुरलीचा स्वर जर कानावर आला, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. विवळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले. आहार्य सावळिया कैशी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा सुरतान ऐकून झाले देहभान. घर सोडून धरिले रान. मी वृंदावनी गेली. गोपिका वेळा मुरलीचा स्वर. कन्हैया की बंसी बाजैरी. मुरली यहाँ बाजै वहाँ बाजै कहा बाजै रे. कन्हैया की बंसी बाजैरी. मुरलीच्या स्वराच्या दिशेने गोपिका धावायच्या. ज्या दिशेने मुरलीचा स्वर कानावर आला त्या दिशेने गोपिका धावायच्या. काही सख्या देवाच्या भेटी करता धावपळ करीत जायच्या. आणि त्याचं दर्शन जर झालं नाही तर नाराज व्हायचं. दुःखी होऊन एका जागेवर उभ्या राहून घ्यायचं. आली ए धावती धावती भेटी होईल मून. तवती टळली वेळ हो माझा उरला सीन. आता काय करू सांगावो मज भेटेल कैचा. हरी लागी प्राण फुटे हो थोर लागली आशा. आता काय करू सांगा हो मज भेटेल कैचा. नाही भेट झाली त्या गोपिका दुःखी व्हायच्या. लाविता उशीर बहुडी ती ओढा. सांभाळिता सांगा सांग दुःख पावले पिडा. आता काय करू सांगावो मज भेटेल कैचा. ती सखी उपाय विचारते. देवाची भेट कशी होईल. आता मी धावपळ करीत करीत आली. आली धावती धावती भेटी होईल म्हणून. पण काय करा तवती टळली वेळ माझा उरला सीन. कशामुळे झालं ती गोपिका दुःख करते. जळो आता संसारू काही शेवटू पुरे. तू कयाच्या स्वामी गोपाळा लागे जीव झुरे. आता काय करू सांगावं. आग लागो त्या संसाराला ती गोपिका म्हणते. त्याच्या नादाला लागून
मी धावपळ करीत आले, पण मला उशीर झाला, देवाची भेट झाली नाही. अशा गोपिका दुःखी व्हायच्या. गाय वासरं सुद्धा तृणचारा चरू विसरली, गाय व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुडे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, वृत्ती वेधिल्या परमानंदा हो नंदा हो, पावा गोंगडी घेऊन काठी पायी. भगवान परमात्मा त्याची भेट जर झाली, एक गोपिका एका जागेवर उभी राहते. भगवान परमात्मा प्रतीक्षा करते. भगवान परमात्मा या दिशेने येईल, मला भेट दे, या दिशेने येईल, मला भेट दे. काही सख्या जवळ येत. अरे सखी का चिंतित आहे? दादा कोणाची व्यथा जाणून घ्या. या दुःखी जीवांना दिलासा देण्याकरता साधूचा अवतार असतो. आपल्या शेजारी पाजारी कोणी दुःखी जीव असतील, त्यांची मुलाखत, त्यांना दिलासा द्या. सत्य बोले मुखे, दुःखवे अनेकाच्या दुःखे. ती गोपिका चिंतित आहे, हिला काय व्यथा आहे? काय सख्या जवळ येतात आणि तिचं समाधान करायला पाहिजे. या गोपिकेची व्यथा काय ती जाणून घ्यायची. आणि ती गोपिका या दिशेने भगवान येईल, या दिशेने मला भेट देईल, या दिशेने इकडनं येईल तिकडनं येईल, अशा प्रतीक्षेमध्ये ती गोपिका एका जागेवर उभी आहे. मी बोललो ना, जागेवर उभी आहे, देवाची प्रतीक्षा करते. काही सख्या येतात, ते समाधान करायला पाहतात, पण ते गोपिका त्यांच्या समाधानाने, तिचं समाधान न होताना ती काय म्हणते? अभंगाचं प्रथम हरी बिन रैया हरी बिन रैया
देवाचा वियोग त्या गोपिकेला सहन होत नाही. ती म्हणते मी केव्हापासून इथं प्रतीक्षेमध्ये आहे. कबकी ठाडी देख, केव्हापासून मी उभी आहे, त्याची प्रतीक्षा करते आहे. दादा, ज्याला देवाचा वियोग झाला त्याची गती त्यालाच कळते. घायलो की गती घायल जाणे, जो कोई घायल होय. हंसन की गती हंस जाणे, कहा जाणे ओ का. काही गोपिका बघा, श्री कृष्ण चंद्रनी मथुरा ते गोकुल को आई गो छोड़ दियो, छोड़ दियो. श्री कृष्ण चंद्रनी मथुरा ते गोकुल को आई गो छोड़ दियो. देवाने गोकुळात येण्याचं, मथुरा सोडून गेला पण गोकुळात येण्याचं सोडून दिलं. त्याला लता पता सब सुख गए, जमुना ने किनारो छोड़ दियो. देवाचा वियोग साधू संत म्हणतात, यमुना माई किनारा सोडून आती. लता पता वेली सगळे सुकून जातात देवाच्या विरहाने. लता पता सब सुख गए, जमुना ने किनारो छोड़ दियो. श्री कृष्ण चंद्रने मथुरा ते गोकुल को आई गो छोड़ दियो. ब्रजभाषा गोकुळात येण्याचा सोडून देवाचा वियोग ती गोपिका म्हणते, मी हरीशिवाय जगू शकत. हरी बिन रैया न जाये झीरा, प्राण रिघु पाये कुडिये सांडोनी. श्रीमुख नयनी न देखता, माझा प्राण जाण्याची वेळ आली. कृष्ण वेधियली विरहनी बोले, चंद्रमा उबारा करीतो गे माय. नंद नंदनू घडिये घडिये आना, तया विन वाचती प्राण गे माय. बाप रखुमा देव विठ्ठल गोविंद, अमृत पान गे माय. ती गोपिका म्हणते, माझ्या अंतरात तुम्हाला काय कळतं का. माझे जीवीचे तुम्ही का हो नेना, माझा बळिया तो पंढरी राणा गे माय. माझं जीवन माझा भगवान, त्याची भेट करून द्या, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. प्राण रिघु पाये कुडी सांडून. देवाची ज्याला वियोग झाला त्याची गती त्याला कळते. सामान्य तो त्याच्याशी नातं जोडतो, त्याचे संबंध जोडल्यामुळे त्याच्याशिवाय जगणं अवघड पडतं. जगणं अवघड. तुका म्हणे येथे पिशे तेथे तैशी आसे, जया जयाची आवडी तया लागी ते चरफडी. भगवान परमात्म्याच्या भेटी करतात. हरी बिन रहिया न जाय, राहू शकत नाही, मी जगू शकत नाही. केव्हापासून त्या प्रत्यक्षेमध्ये कबकी ठाडी, केव्हापासून मी एका जागेवर उभे, एका जागेवर उभे. जिथं देवाचा स्मरण झालं तिथंच त्या थांबून जायचं. काही गोपिका थकीत होऊन जायचं, काही गोपिका प्रतीक्षेमध्ये राहायचं, वाट पाहायचं. मग काही सख्या तिची चौकशी करतात. त्यावेळेला फार वेळ लक्ष देत नाही, मी हरीशिवाय जगू शकत नाही. पण ही अवस्था प्राप्त होण्याकरता माणूस असंग झाला पाहिजे. असंग. माझी सीतामाई एकटी ज्या लंकेमध्ये गेली त्यावेळेला काय करतात, सांगवो त्रिजटे सकै आईशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ. मन उताविळ दुरी झाला पंत, राहू न सके प्राण माझा कुड्यात. हे त्रिजटे, माझा प्रभू रामराय मला भेट देईल का नाही. सांगवो त्रिजटे सकै आईशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ. मन उताविळ दुरी झाला पंत, राहू न शके प्राण माझा कुड्यात. माझी प्राण जाण्याची वेळ आली. सांग ना त्रिजटे. त्याला त्रिजटाला सीताबाईला दिलासा देते. जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी. ती त्रिजटा स्थिर स्थिर शांत हो. सीतेला सीतामाईला सांगते, सीते शांत हो, शांत हो. संभोकी त्रिजटावा स्थिर स्थिर हो करी. येईल तू कया स्वामी रघुनाथ, तुला भेट दे कधीतरी.
तशी ती गोपिका हरी बिन रैया न जाय. कृष्णाचा विरह आहे, भगवान कृष्णाच्या विरहाने दुःखी होते आहे. न जाय जिहिरा. मी केव्हापासून उभी आहे, प्रतीक्षेत आहे. मी बोललो ना ठाकूर रामकृष्ण परमहंस, माझी कालिका या दिशेने येईल. माझी कालिका ईश्वर भक्त असंच आहे. मला इथं देवाची भेट होती. काय उपाय केले पाहिजे, काय उपाय केले पाहिजे असे कोणी उपाय आहे घडी. काय उपाय केला पाहिजे देवाच्या भेटी करता, मी काय केलं पाहिजे. देवाच्या भेटी का तळमळ करते. आणि दादा ती गोपिका म्हणते कबकी ठाडी दे करा. आणि पुन्हा चिंतन करते. चिंतन करीत असताना आपल्या भुलीचा शोध घेते. अभंगाचं दुसरं चरण आहे. क्या मेरे लाल मेरे शिकवण चुकी भाई. माझ्याकडून कुठला अपराध झाला. मला भेट देण्याकरता का उशीर करतोय. भेट शिके दवा माझी आजीव लगा. देवाची भेट होण्याकरता मेरे शिकवण चुकी भाई. बार बार दादा माझ्या प्रभूकडे अपराधाची क्षमा मागत देवाकडे. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू. समदर्शी है नाम तियारो भव से पार करो. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू. बार बार माझ्या मालकाकडे अपराधाची क्षमा माग. ती गोपिका क्षमा मागते अपराधाची. क्या मोरे लाल, ए माझ्या लाला, ए कन्हैया, मेरीशी कवन चुकी. माझ्याकडून कुठला अपराध झाला त्या अपराधाचे परिणाम तुम्हाला भेट देऊ शकत नाही. क्या मोरे लाल, मी बोललो. बार बार माझ्या मालकाकडे आपल्या भुलीची क्षमा मागायला. माझ्याकडून काय चुकलं, का उशीर होतोय, सत्कर्माची रुची का वाढत नाही.
भजनावर प्रेम का जडत नाही? कधी माणसं खेद करीत नाही, दुःख करीत नाही. सत्संग आवडला पाहिजे, भजनावरचं प्रेम जडलं पाहिजे, देवाची प्रीती जडली पाहिजे, सत्संग आवडला पाहिजे, या सज्जनांचं प्रेम जडलं पाहिजे, भजनाची प्रीती वाढली पाहिजे. क्या मोरी लाल ए माझ्या लाला एक नया मेरीशी कहून चुकी. मी बोललो दादा, क्या मोरी लाल, थोडी व्रज भाषा मिक्स आहे, व्रज भाषा, कारण त्याचं प्रसारण तिथून आहे ना, वृंदावनातून गोकुळातून व्रज भाषा मिक्स. मोरे मेरे नाही, मोरे. क्या मोरे लाल कवन चुकी भाई, मेरेशी कवन चुकी. माझ्याकडून कुठला अपराध झाला आणि अपराधाची आपल्या भुलीची क्षमा देवाकडे माग. रोज कान पकडायचे दादा, मोठी माणसं रोज अपराधाची क्षमा मागतात देवाकडे. मी बोललो ना, प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू, समदर्शी है नाम तिहारो. हे मालिक, तुझा मोठेपणा मला माहित आहे. समदर्शी है नाम तिहारो, भवसे पार करो. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरू. हे प्रभू, माझ्या अपराधाकडे पाहू नको. जशी द्रौपदी माता देवाला म्हणते, देवा माझ्या अपराधाकडे पाहू नको, तुझं ब्रीद सांभाळ, तुझं ब्रीद. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, विळका सखया लाविला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. हा जीवात्मा दादा दोषी अपराधी आहे, पण बार बार देवाकडे क्षमा मागा. क्या मोरी लाल, हे माझ्या लाला कन्हैया कवन चुकी भई. कुठला अपराध केला, कुठल्या भुलीचे परिणाम भोगते आहे. मी केव्हापासून उभी आहे, कब की ठाडी देखरा. केव्हापासून मी तुझ्या प्रतीक्षेत आहे. मला ह्या दिशेने येऊन भेट देशील त्याच. अरे दादा, त्याची गती त्यालाच कळते. कवन चुकी. इतर सख्या जवळ येते. अरे सखी उपचार करतात दादा, त्याला ती सखी म्हणते, मला उपचार, बाह्य उपचाराने माझं समाधान होणार नाही. माझं कृष्ण भेटवा बाई गे, नंद नंदनू घडी घडी आना, तया विनन वाचती प्राण गे माय. आणखी काही उपचार करतात. जसं आता चैत्र महिन्यामध्ये माझ्या पांडुरंगाला चंदनाच्या उटी शीतलता येण्याकरता चंदनाची उटी लावते. आता वद्य चैत्र वद्यामध्ये निवृत्तनाथ दादांना, निवृत्तनाथ महाराजाला चंदनाची उटी शीतलता शांती येण्याकरता, तशा गोपिकेचा विरोध थांबण्याकरता इतर सख्या प्रयत्न करतात. मी बोललो ना, चंदनाचा लेप देण्याचा प्रयत्न करतात. त्याला ती सखी म्हणते, चंदनाची चोळी माझी अंगांग पोळी, कानवन माळी वेगी भेटवा का. नलवा चंदनू अंगीन घाला, विंजन वारा हरिवीन शून्य शेजारी माय. कोकिळीवर जावे तुम्ही बाई येऊ, तुम्ही गा तसा सुस्वरे, ऐकून दावी उत्तरे. कोकिळीवर जावे तुम्ही बाई येऊ, नलवा चंदनू अंगीन घाला विंजन, हरिवीन शून्य शेजारू गे माय. मज कृष्ण भेटवा बाई गे. ती गोपिका म्हणते, इतर सख्या उपचार करतात, तिचं समाधान, तिला शीतलता येण्याकरता, शांती आणते, दुःख हलकं होण्याकरता, तिचा जो विरोध थांबण्याकरता इतर सख्या प्रयत्न करतात. पण त्या प्रयत्नाला ती मनाई करते, नका नका काही उपचार माझ्या शरीरा, नका बाह्य उपचाराने मी मला शीतलता मिळेल. माझं कृष्ण भेटवा, माझी जीवीचे तुम्ही काहो नेना, माझा बळिया तो पंढरी राहना गे माय. विरह करते. कृष्ण वेदियली विरहनी बोले, चंद्रमा उभारा करीतो गे माय. नलवा चंदनू अंगीन घाला विंजन वारा, हरिवीन शून्य शेजारू गे माय. मग एक काम करा, बाह्य उपचाराने मला शांती मिळणार नाही, माझा विरोध थांबणार नाही. माझा विरोध थांबण्याकरता एक काम करा, एखाद्या सखीने जा, भगवान कृष्णाला माझा परिचय द्या, माझी व्यथा त्याला समजून सांगा. जशी माझी तुकोबर आहे, पंढरीचे वारकरी निघाले, त्यांच्याजवळ सांगायचे माझी व्यथा पांडुरंगाला सांगा बरं. तो तुकाराम तुझ्याशिवाय अनाथ आहे, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तो तुकाराम अनाथ आहे, अज्ञानी आहे, त्याला तुझ्याशिवाय कोणी नाही.
बाका बहुता रीती माझी किव काकुळती काय तुकयाचा अन्याय त्याशी अंतरले पाय जसं तुकोरा वारकऱ्यांजवळ दुःख प्रकट करतात तशी गोपिका म्हणते मला बाह्य उपचार करू नका एखाद्या सखीने जा भगवान परमात्म्याला सांगा माझी व्यथा प्रकट करा त्याला सांगा एक सखी कधीपासून अनेक कालापासून ज्या प्रतीक्षेमध्ये आहे तिला भेट दे आणि तिचे आणि माझे आणि देवाचे संबंध जर तुम्ही पूर्वत करून दिले तर ती गोपिका अभंगाच्या तिसऱ्या चरणात कोई सखी हरी जावे बुलावता कोई सखी हरी जावे बुलावता कोई सखी हरी जावे बुलावता कोई सखी हरी जावे समाधान करणाऱ्या गोपिकांना त्या सख्यांना म्हणते अरे सखी माझ्याजवळ वेळ घालू नका फार झालं तर माझी दया येत असेल तुम्हाला माझी कीव येत असेल ते एक काम करा कोई सखी हरी जावे बुलावन एखाद्या सखीने जा हरीला बोलवून आणा माझा विरह माझं दुःख त्याला प्रगट करा त्याला सांगा या सखीला दर्शन दे तिच्याकडून काय अपराध झाला असेल काही भूल झाली असेल तिला क्षमा कर तिला माफ कर माझी व्यथा प्रगट करा त्याचा ईश्वर भक्तांचं काम घायलो की गती घायल जाणे जो कोई घायल एखाद्या सखीने जा त्या देवाला सांगा जसं मी बोललो ना माझे तुकोबरा म्हणतात भाका बहुता रीती माझी किव काकुळती काय तुकयाचा अन्याय त्याशी अंतरले पाय तसं अनेका पद्धतीने भगवान कृष्णाला सांगा एक सखी दीर्घ काळापासून तुझ्या प्रतीक्षेमध्ये आहे तिला भेट दे तिच्याकडून काय चुकलं असेल मी बोललो प्रभुजी मोर्या गुण चित्त न धरो समदर्शी है नाम तियारो भवसे पार करो प्रभुजी मोर्या गुण चित्त न धरो देवाला सांगा हे प्रभू माझ्या दोषाकडे लक्ष देऊ नको माझा प्रभू दोष पाहत नाही बघा त्याचं होऊन जो जगतो ना दादा गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश होय तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी वेगे घाली एवढी नामासाठी एखाद्या सखीने जा कोही सखी हरी जावे बोलावल त्याला बोलवून आणा त्याचे माझे संबंध पूर्वत करून द्या आणि त्याला माझी दीर्घकाळाची प्रतीक्षा माझी व्यथा माझं दुःख माझा विरह त्याच्याकडे सांगा त्याला सांगा आणि ती गोपिका जरा ऑफर बी बंपर देते बरं का बंपर ऑफर देते कोई सखी हरी जावे बोलावून एखादी सखी त्याच्याकडे त्याला बोरवायला जागिरीत ऑफर मोठी आहे बारही दारू सपरतन मोठी ऑफर का म्हणतो मी हे सर्वात प्रिय असणारं माझं शरीर एखाद्या सखीने देवाचे आणि भगवान कृष्णाचे आणि माझे संबंध पूर्वत जर करून दिले तर माझं सर्वात प्रिय असणारं शरीर मी अनेक वेळा तिच्यावर ओवाळून टाकेन बारही दारू उस परतन माझं सर्वात प्रिय असणारं शरीर मी तिच्यावर अनेक वेळा ओवाळून टाकेन पण जा एखादीने माझी मध्यस्थी करा कोई सखी हरी जावे बोलावं दादा ईश्वर भक्त देवाच्या भेटी करतात तळमळ करतात ती गोपिका म्हणते असं जर कोणी केलं आणि खरं सांग माझे तुकावर आहे सुद्धा बार बार म्हणायचे कोणी गावी आहे सांगावं विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा गुणरूप याचे वाणिता या संतांच्या मुखातून
तुकोबारे सुद्धा ऑफर कबूल करतात बरं. सर्वस्व जीव ठेवील चरणी. तुकोबाराची ऑफर बंपर आहे बरं का ईश्वर भक्तांना. ईश्वर भक्तांना म्हणतात, दादा मला जर कोणी पांडुरंगाचं भेट करून जर दिली, सर्वस्व जीव ठेवील चरणी. कोणाच्या? पांडुरंग कोणी दावी तया. मला जर माझा पांडुरंग कोणी दाखवला, सर्वस्व जीव ठेवील चरणी, पांडुरंग कोणी दावी तया. ईश्वर भक्तांचे जे जगणं आहे, ईश्वर भक्तांकडे आपली सगळं, ईश्वर भक्त आपल्या दुःखाचा परिहार देतो. कोई सखी हरी जावे बुलावन. जा एखाद्या सखीने जा, माझी आणि देवाची माझ्यात मध्यस्थी करा, माझा निरोप देवाला, माझी व्यथा त्याला समजून सांगा. आणि असं जर कोणी केलं, बारही दारू उस परत. आणि असा भगवान जर कोणी मला त्या देवाची भेट करून जर दिली, मग मी त्याला सोडणार नाही. अभंगाचं शेवटचं तू का प्रभु तू का
तुकोबाराय म्हणते, गोपिका म्हणते, भगवान परमात्म्याचं दर्शन कमाला झालं. पाशी आओ फिर न जाओ, त्याचा आश्रय सोडणार. दादा, देव प्राप्ती करता तळमळणं याला पूर्वराग म्हणायचं. पूर्वरागाचं पर्यवसन होतं मिलन रागामध्ये देवाची भेट होती. पण प्राप्त असलेला भगवान परमात्मा दूर गेल्यानंतर जो वियोग होतो त्याला विरह म्हणायचं. त्याला कारण स्वामी विवेकानंदजी म्हणायचे, त्याचा जीवनात योग येतो, त्याचा वियोग हा एक दिवस ठरलेला असतो. त्या विरहाचं दुःख करणारे गोपिका आपल्याला दिलासा देण्याकरता आपल्या सख्यांना मध्यस्थी करायला सांगते. जा एखाद्या सखीने जा. तुकोबाराय जसं म्हणतात, सर्वस्वा जीव ठेवील चरणी, पांडुरंग कोणी डावीतया. ती गोपिका म्हणते, बारही दारूस परतन. असं ज्यावेळेला होईल, देवाची माझे संबंध तुम्ही पूर्वत करून दिले, त्याच्या जवळ एकदा गेलं, त्याचा आश्रय प्राप्त झाला. तो मला प्राप्त झाल्यानंतर पाशी आऊ फेर न जाऊ, त्याला सोडून कुठे जायचं नाही. दादा, या जगात सुरक्षित राहण्या फक्त दोनच जागा आहे सुरक्षित जागा. एक माझ्या प्रभूचा आश्रय, नाहीतरी कोणा तरी सज्जनाचा आश्रय. बस. जिनकी कपट दंब नाही माया, तिनकी हृदय बसहुर. अशा सज्जनाचा आश्रय. या लागी सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती, परिगौप्य ही तया प्रती चावळीजी सुखे. आश्रय करा. सुरक्षित जागा शोधा दादा. प्रत्येक सज्जनाला सुरक्षेची गरज आहे दादा. शारीरिक सुरक्षता आहे दादा. तुमची कुलीनता, तुमची शालीनता, हे सगळं काही ठीक राहण्याकरता व्यास, माझ्या ज्ञानवतकाच्या व्यासपीठाचा आश्रय करा दादा. सुरक्षित राहायचं असेल, सुरक्षित जागा फक्त एवढीच आहे, माझ्या प्रभूचा आश्रय आहे, नाही तर ज्ञानवतका संगती आहे. तुका प्रभू कब देखी पाहू, त्याचं दर्शन जर मला झालं, पाशी आऊ फेर न जाऊ. आणि पुन्हा चिंतित होते, पुन्हा दुःख करते, हे माझ्या लाला क्या मोरे लाल कवन चुकी. बार बार दादा विरह करा, दुःख करा. आणि दुःख करीत असताना आपल्या अपराधाचं देवाकडे क्षमा मागा दादा. पंढरपूरला जर गेले, अनेक सज्जन पांडुरंगाच्या पुढे असे कान धरून नृत्य करतात, नाचतात, उड्या मारतात, असे करतात. प्रभूजी मोरे अवगुण चित्त न धर. देवाला सांग, क्षमा मागाय देवा. प्रभू, माझ्या अपराधाची क्षमा करा. रोज देवाला प्रार्थना करा. आपल्याकडून अपराध होऊ नये, झालेल्या अपराधाची क्षमा मागा. पुन्हा भविष्यामध्ये चिंता वाढू नये, मनाकडून वाणीकडून या शरीराकडून दोष घडू नये, याच्याकडे देवाला प्रार्थना करायची. हे जे मंदिर असतं, देवालय असतं दादा, हे आपल्या गावचं न्यायालय आहे. बरं का, न्यायालय, न्यायालय. इथं तुम्हाला न्याय मिळेल दादा. कुठं मिळायचं नाही दादा, कुठं नाही. या विश्वामध्ये माझा भगवान न्यायाधीश आहे. न्याय काटा, धर्म काटा त्याच्या हातात आहे. गावातलं मंदिर लोकांना दाखवण्याकरता नसतं, आपलं न्यायालय आहे. इथे येऊन रडायचं दादा, वक्सा बोक्षी रडा, मालकाकडे न्याय मागा, तुम्हाला न्याय मिळेल. इतर ते कुठे न्याय मिळणार नाही दादा, कुठे न्याय. ही गावाचं मंदिर न्यायाधीश, न्यायालय आहे, गावचं न्यायालय. इथं येत चला दादा. आणि इथे यायचं. वर्षातून हे चिकित्सालय आहे, शिबिर भरलेलं आहे दादा. हे 7 दिवसाचं शिबिर असतं. या शिबिरामध्ये अनेक सर्जन येतात, रोज रोज वेगळे वेगळे सर्जन येतात, आपली चिकित्सा करतात. आपल्याला तुम्हाला आम्हाला काहीच आजार नाही. अरे प्रत्येकाला आजार आहे, पण कोणी सांगतं, काही सांगित नाही. काही गुप्त रोगी मिली, ती असे पाटेला राहते पा, गुप्त रोगी मिली, असे गुप्त रोगी काही आपला आजार सांगित नाही. त्याचा गुप्त रोगाचा आजार आहे, मला जरी नाही कळत, पण माझ्या ज्ञानावर तुकाला कळतं ना. ही चिकित्सा, इथं चिकित्सा केली जाते. कोणाची डोळे तपासले जातात. तुम्ही म्हणा, हा डोळे तपासले जातात बरं का. इथं नजर एकदा पवित्र झाली का त्याला माहीत आहे याची सृष्टी पवित्र होते. ज्याची दृष्टी पवित्र त्याची सृष्टी आनंदाची, सृष्टी पवित्र होते. नजर इथं तपासले जाते बरं का. मग म्हणतात एका माणसाचे 2 माणसं दिसायला लागले का समजायचा नंबर बदलला. चांगली माणसं बी चुकीची वाटायला लागले का समजायचा नंबर बदलला.
इथं हे सगळं तपासलं जातं बरं दादा. तुम्ही म्हणलं आम्हाला तर काहीच आजार नाही. लय आजार आहे दादा, पण तुम्ही सांगते नाही. सांगते लय आजार आहे. डोळे तर अगोदर तपासले पाहिजे. वस्तू जशा तशी दिसली पाहिजे. म्हणून तुमच्या पाया पडून चांगल्याला चांगलं म्हणा, चुकीच्या माणसाला पुरस्कार देऊ नका. तुमच्या पाया पडून सांगा. असं काय झालं, स्वतःच्या स्वार्थापोटी माणसं कोणाला तरी पुरस्कृत करायला लागले, प्रमाणित करायला लागले. चुकीच्या माणसाला प्रमाणित करू नका दादा, पण चांगल्याला चांगलं म्हणा. चांगल्याला चांगलं म्हणा. ज्यावेळेला चांगली माणसं चांगली दिसत नाही, समजा नंबर बदल. दृष्टी इथं सगळी चेकअप केली जातं. चिकित्सालय त्याचा अर्थ हे चिकित्सा. बरं, माझ्या ज्ञानोबाच्या दरबारामध्ये, रामजीच्या दरबारामध्ये सगळी चिकित्सा होते ना दादा. घरी नाही. घरी तर रोज खोलात पाय जातो रे दादा, रोज खोलात पाय जातो. घरी बसून दुःख घालवायचं काम करायचं नाही दा. कोणाचं दुःख केलं नाही आतापर्यंत. सर्व सज्जनांनी घराचा त्याग केला. मोठी मोठी साधू संत तिने सायास केली. प्रपंच असताना मन नाही गोविले. सावध होई बापा, काळ लागला मापा. 18-12 वनस्पती फुली फळी ओढती. 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती. ये सुख सांडोनिया कासया यो वन सेविती. परिंदी मदाल सारे बाळा. आतापर्यंत ऋषी मुनींनी घरादाराचा त्याग करून मोठमोठे राजे एवढं मोठं ऐश्वर्यात 18 वनस्पती फुली फळी ओळती. असं ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती, एवढं मोठं सुख सोडून ते वनात का गेले असतील. तुकोबराय सुद्धा याज साठी वनांतरा जातो सांडून या घरा. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. घरादाराचा त्याग करून हे सज्जन का गेले असतील. देवाच्या प्रार्थना करतात दादा. इथं नजर तपासली जाते. दुसरी आणखी काय चिकित्सा केली ते ठोके कमी अधिक पडायला लागले का ते बी तपासले जातात. तिथं मला थोडे कळतात. कोणाचे ठोके कमी अधिक पडायला लागले, कोणाचं काय होतं. ठोके बी कमी अधिक पडायला लागले का. ठोके कमी अधिक पडले का माळा बी निघून जाते. म्हणून ठोके बी तपासण्याची जागा चिकित्सा इथं होते दादा. हे शिबिर आहे. हे काय मजाक म्हणून तुमच्याकडे पैसे आहे म्हणून सत्य नाही करायच्या. या शिबिरात यायचं. छोटे मोठे आजार तपासून घ्या दादा. निर्मळ बनून जात. हे निर्मळ करण्याचं, पवित्र करण्याचं प्रोडक्शन, ती निर्मिती माझ्या ज्ञानोबाचं कसं व्यासपीठ आहे दादा. इथं येण्याचा आळस करायचा नाही. चिकित्सालय आहे, शिबिर आहे. आणि दादा 12 महिन्याची पर्वणी आहे. या पर्वणीमध्ये येत जावं. जी सेवा आपल्याला वाट्याला येईल दादा, ती सेवा आनंदाने स्वीकारायची. संत भोजन जी सेवा येईल ती करायची दादा. आनंद भाग्याने प्राप्त झाली. समजा बळजबरीनं करायचं नाही. भाग्याने हे सगळं काही जे प्राप्त होतं दादा, हे भाग्याने प्राप्त होतं. म्हणून तुका प्रभू कब देखी पाऊ, पाशी आऊ फेर न जाऊ. क्या मोरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासती बेर लगाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा Bye.
देवादी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझी वर्णी गुणनामाशी दे प्रेम काही कळा सगळ्या जगाचा जीवन असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे माझे तुकोबराय प्रेमाचं दान मागतात. प्रेम तरी कशा करता मागते तुकोबराय? माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम हे भगवान माझ्या वाणी सतत तुझे गुणानुवाद गाण्याकरता मला प्रेम दे. तुकोबराय देवा तिकडे प्रेम मागतात, देवाच्या बाळलेला प्रारंभ करतात. भगवान परमात्मा प्रगट झाली. मथुरा कारावास आहे, बंदिशाने रक्षपाळ मंडळी. अशा वेळेला देवाचं प्रागट्याबरोबर दादा आकाशवाणी झाली. नंदाच्या घराला नजले घराचा पत्ता मिळाला, नंदबाबाच्या घराचा पत्ता मिळाला, गावाचा बी गोकुळाचा पत्ता मिळाला. दोन्ही पत्ते व्यवस्थित मिळाल्यामुळे वसुदेव बाबाला सोपं झालं. देवाला डोक्यावर घेतलं. वसुदेव बाबा गोकुळाच्या रस्त्याला लागले. रस्त्यावर यमुना माई प्रतीक्षा करत होती. माझा भगवान या दिशेने मला दर्शन दे. आपला पाय खाली सोडला, यमुना माईला दर्शन दिलं. हळूच गोकुळात गेले आणि गोकुळामध्ये यशोमाच्या कुशीत त्या बाळाला सोडलं. तिथून माया घेतली. माया मथुरेला येते. मथुरेचे वातावरण बदललं. भगवान परमात्मा गोकुळातले वातावरण बदललं. पण मथुरेचं वातावरण म्हणजे रडे माया करी आकांत नामा मने उठले दूत. माया रडते आहे, आकांत करते आहे. दूत मंडळी जागे झाली. दूत मंडळी जागे झाली. कंसाकडे जातात. कंसाला सांगतात दादा तुमचा वैरी जन्माला आला. दादा धावपळ करीत येतो. मायेला हातात. मायेने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. हे सगळं काही ठीक झालं. पण या मायेच्या वातावरणात आपण जास्त वेळ थांबायचं ना. आपण लवकर गोकुळात जाऊ. गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा. अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि द्वादशी 5 दिवसापर्यंत गोकुळामध्ये दर्शन भारी होती नंदबाबाच्या दारात. 5व्या दिवशी भगवान शंकर दर्शना करता येतात. नंद दुवारे एक जोगी आयो शृंगीनाद बजायो मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. अंग विभूती गले रुंडमाला शेषनाग लपटायो मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. माझे बाबा आज अयोध्येमध्ये बी गेले बरं का. भगवान शंकर अयोध्येमध्ये बी गेले. अयोध्येमध्ये अवध में जोगी एक आयो, अवध में जोगी एक आयो. बडो बुडो ब्राह्मण शंकर नाम बतायो. माझं नाव शंकर आहे, मी ज्योतिषी आहे. तिकडे जाताना म्हातारा ब्राह्मण होऊन गेले अयोध्येमध्ये रामरायाच्या दर्शन करत. बडो बुडो ब्राह्मण शंकर नाम बतायो. माझं नाव शंकर आहे, मी ज्योतिषी आहे, मला भविष्य सांगता येतं. बाबा तशी माझ्या प्रभू रामरायाच्या दर्शन करता गेले. एकदा परत आले होते बरं का बाबा. दर्शन सर्व बाबा भगवान शंकरला दर्शन नाही झालं. काग बसुंडी बरोबर गेले. साधूच्या संगतीमध्ये सगळे लाभ होत. माझे बाबा भगवान शंकर अयोध्येमध्ये दर्शनाकरता जातात. आणि नंतर आज गोकुळामध्ये आले. पण इथं छोटासा ब्राह्मण, छोटासा बटू वेशात आले, लहान. इथं कसे आले? मैया तोरे द्वारे यशोदय तोरे द्वारे बाला जोगी आहे. बाला जोगी होऊन आले. अंग विभूती गले रुंडमाला शेषनाग लपटायो. बाबा शिवजी आले बाहेर. यशोदामातेने सुवर्ण पात्र घेतलं आणि भिक्षा वाढण्याकरता निघाले. ले भिक्षा चली नंदराणी कंचन थाल धरायो. मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. सुवर्ण पात्र भरला, भिक्षा भरली. बाहेर यशोदा माता जाते. जोगी बाबा ओळखलं नाही. बाबा भगवान शंकर आहे नाही ओळख. कोणीतरी अतिथी देवता. लो भिक्षा आओ आसन पर जोगी मेरो बालक है डरायो भोले. ये भोले 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 माझ्या बालकाला भीती वाटते. बाबा आसनाचा स्वीकार करा, भिक्षेचा स्वीकार करा. बाबा शिवजीला वाटलं किती भोळी माता आहे, हिला माहित नाही हा जोगी कशाला आला. त्याला बाबा भगवान शंकर काय म्हणतात यशोदा मातेला, ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ये कांचन माया
अरे आला कशाला? अपने लाला का दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. हे मैया, रे मैया, तुझ्या लालाच्या दर्शनाकरता जोगी आले. आईने उदात अंतकणे बाळाला बाबा भगवान शंकराच्या हातात दिलं. भगवान कृष्णाला, माझ्या बाबांनी या बाळाला उराला लावलं. चरण चुमी उर लायो. दादा चरणाचं चुंबन घेतलं, या बाळाला उराला लावलं, प्रदक्षिणा केली. पंचदेव परिक्रमा करके शृंगीनाद बजायो. आशीर्वाद दिला या बाळाला. बलियारी श्याम कन्हैया की जुग जुग जीव तेर जाओ. ए लाला, युगा युगापर्यंत जगणं असा आशीर्वाद दिला या बाळाला. माझे बाबा 5व्या दिवशी गोकुळ सोडून गेले, गोकुळात दर्शन करून गेले. 6व्या दिवशी वातावरण बदललं. 6व्या दिवशी मात्र दर्शनबारी खत्म झाली. मारणारी यायला लागली. सुरुवातीला पुतना आली. आई होऊन आल्यामुळे चांगलं झालं. मारायला का होईना पण आई होऊन आली. तुवा सनकादिकाचे माने साईज सौरसु दिदला पुतने की जे विश्वासेने स्तनपाने मारू आली. मारण्याकरता जरी आली पण स्तनपान कोण करतं? दूध पाजायचं काम कोण करतं? आई करते. विष का पाहिजे ना. आई होऊन आल्यामुळे पुतणीला मुक्ती दिली. चला, देवाला मारण्याकरता मोठमोठे राक्षस यायला लागले. अगासूर, बकासूर, शक्तासूर, काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. मोठमोठ्या राक्षसांचं निर्दळन केलं. माझा प्रभू थोडी वाढीला लागला. अवताराचं प्रयोजन ध्यानात घेतलं. समाजकारण, अध्यात्मकारण, शास्त्रकारण, राजकारण. मोठ्याला गोपाळांजवळ बोलवलं. त्यांना बोलवलं, अरे दादा बरं चालेल तुमचं? ठोके व्यवस्थित पडत त्या ना? हा म्हणाले, व्यवस्थित चालू आहे. ऊन लय पडायला लागलं. अरे पडेल मात्र, उन्हाळ्यात उन्हाळा झाला बी पाहिजे ना दादा. उन्हाळ्यात उन्हाळा पाहिजे, पावसाळ्यात पावसाळा पाहिजे, बरोबर. हिवाळ्यात हिवाळा झाला पाहिजे. हे ऋतूप्रमाणे त्याचं काम करतील. ऊन पडू द्या. पण तुझं व्यवस्थित चालू आहे ना? कोरोनामध्ये माळ गेली होती, घातली ना पुन्हा? नाराज झाला. तर म्हणाल मी घातलीच नव्हती. मग आता टाकून घे ना दादा, आता टाकून घे. किती दिवस असा राहत? जाती आयशी घडी पुन्हा नाही दादा. असं मी पुन्हा येणार नाही. पुन्हा येणार. देवच होऊन जगा जीवनभर. तुम्ही जीवनभर कोणाचे होऊन जगा. सक्का भाऊ, आत्या भाऊ, चुलत भाऊ, माम्या भाऊ, कोणत्याही भावाचे होऊन जागा. पण जाताना देवाशी संबंध जोडून जागा. भगवान मेरे है, मैं भगवान का. देवाशिवाय कोणी नाही रे दादा. आपल्या जीवाचं कोणी नाही. देवाच होऊन जा दादा. तुकोबारायांनी या मोठ्या गोपण अंतर्मुख ईश्वर साधनेकडे लावलं. त्यांना हिताचा सल्ला दिला. त्यांना अंतर्मुख केलं ईश्वर साधनेकडे. नंतर बालगोपाळांना लक्ष घातलं. बालगोपाळ विचारलं, काय दादा, अरे तुम्हाला काही खायला प्यायला मिळतं का नाही? तुम्ही लयच दुबळे झाले रे, लयच पतले झाले. त्याच्यामध्ये ते देवाचे काही लाडले भक्त होते. मनसुखासारखे, तनसुख असे काही देवाचे लाडले भक्त होते. मधुमंगल. त्याच्यामध्ये तो मनसुख होता का? नाव होतं मनसुख, पण त्याला शारीरिक सुख अजिबात नव्हतं. तनसुख काहीच नव्हतं. का रे मनसुख, तुला तनसुख काहीच नाही ना रे, शारीरिक सुख काहीच नाही. इतका पतला झाला. काय देवा, आम्ही गरीब गोवराची लेकरं आहोत, आम्हाला कोण खायला दे. अरे मग शेजाऱ्याकडे मागू. शेजारी गरीबाला नाही देत ना रे देवा. तुला माहीत नाही शेजाऱ्यांचा धर्म काय. शेजारी गरीबाला नाही देत. मग शेजारी कोणाला देतात? शेजारी ज्याला रात्रीचं अजीर्ण झालं त्याला म्हणतात 2 घास तरी खा. हे शेजारी. ज्याला रात्रीचं जिरलं नाही ना त्याला म्हणतात आमच्या गरीबाच्या घरी 2 घास तरी खा. अरे गरीबाला दे ना, मग याला काला देतो? याला अन्न तो न मिळे तयाशी देणे, आगंतुक पात्र उचित दान, उपकार तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे ना यास. ज्याला गरज नाही त्याला कशाला 2 घासाचा आग्रह? तुकोबाराय तर म्हणतात, एकाशी देखोनी लपवी भाकरी, एकाशी आड पडून होकारी. एकाला ज्याला गरज आहे त्याला पाहतात, भाकरी लपवतात माणसं. आला रे तो आला, लपवा म्हणतात भाकरी. ज्याला गरज आहे त्याला भाकरी लपवतात. ज्याला गरज नाही त्याला 2 घासाचा आग्रह करतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही गरीब गोरच आम्हाला खायला कोणी देत नाही दादा. मनसुख म्हणतात, मग मी तुम्हाला पोटभर खायला देणार, पण माझं ऐकावं लागेल. ऐकू बाबा तुझं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अजे देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. तृप्ती होईपर्यंत तुम्हाला खायला देतो, माझं ऐकावं लागेल. मग काय ऐकायचं? मी तुम्हाला पोटभर खायला देणार, पण घरचं नाही, बाहेरून आणणार, चोऱ्या करून आणणार, चोरी करून तुम्हाला पोटभर खायला देणार.
पण चोरी करण्याकरता आपल्याला एक ताकद उभी करायची, एक मंडळ स्थापन करायचं. कुठलं मंडळ? बाल गोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळाची स्थापना झाली. मंडळ स्थापना झाली. संस्थापक अध्यक्षाचं वय 5-6 वर्षाचं पोरग आहे. या मंडळाचा संस्थापकही आहे आणि अध्यक्ष बी आहे. मंडळाची स्थापना झाली, मंडळाचा विस्तार झाला, मोठं मंडळ झालं. आणि ज्या कामाकरता मंडळाची स्थापना झाली ती चोऱ्या व्हायला लागल्या. आज ह्या घरी उद्या त्या घरी चोरीचं प्रमाण वाढलं आणि सहजच गाराने जायला लागलं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे केदारी. काय करतो? येतो आमुच्या घराशी धमकावितो लेकी सुनासी. कोठे लोणी सांगा मासी न सांगता वासरे सोडी विदेशी. आवरी आवरी आपुला काना नासी आल्या आमुच्या सुना. अजून लाज नाही तुझ्या मना तुझा तुला गोड वाटे काना. आपण खातो दे दूध लोणी हात पुशितो सुनीच्या मुखा लागून. एका जनार्दनी करी करणी जातो पळवली ते थोरी. आवरी आवरी आपुला काना नासी आल्या आमुच्या सुना. याला आवर घाल. गोपिका घराले सांगतात. आई कधी आपल्या बाळाची बाजू घ्यायची, गोपिकांना सांगायची. सावळा गे चिमणा माझा गवळणीत शोभे राजा. तुम्ही मोठ्या ढालका जागे गोकुळच्या नारी. कधी आपल्या बालकाची बाजू गोपिकांना मत दटवायची, कधी गोपिकांची बाजू घ्यायची. 9 लाख गाई नंद बाबा की नित नव माखन होय. माखन की चोरी छोड श्याम रे मै समजावतोय. काय उणे का करीतोशी चोरी किती सांगू तुझा. यशोदा माता आईला आपल्या बालकाला समज द्यायची, कधी गोपिकांना समज द्यायची. भगवान परमात्मा मानित नाही, ऐकत नाही. याला आवर घाल म्हणता म्हणता भगवान परमात्मा मानित नाही, ऐकत नाही. आईशी ऐकता कारण रोज गोपिका गाराने सांगतात माझं असं केलं, माझं तसं झालं. त्यावेळेला आई यशोदा माझ्या डोळ्यातून पाणी आलं. आईशी ऐकता गारहाणी यशोदे नैनी आली पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोरी एका जनार्दनाचे चरणी. लाला खोड्या टाकून दे. भगवान परमात्मा ऐकत नाही. आईला असं वाटलं याचं भविष्य पाहून. भविष्य पाहिलं होतं गर्गाचार्याने. गर्ग म्हणून भविष्य पाहिलं होतं. नंतर दुसरा एक डुप्लिकेट ब्राह्मण आला. कोणातरी पंचांग घेतलं, डबल काठाचं कोणतरी धोतर घेतलं आणि आला भविष्य सांगायला. तो महाबळ राक्षस बर का, राक्षस पण संन्यासाचा वेश घेता येतो. रावणाने काय केलं होतं? रावण राक्षस रावणाचे कपडे बदलवले आला ना सीताबाई बरोबर. असं कपडे बदलवले होतं. इथला एखादा महाराज जर तिकडे गेला, धाराशिव नांदेडकडे जर गेला तर मोठा महाराज होऊ शकतो. मोठा महाराज कपडे त्याला काय लागत, काय मोठा होऊ शकतो. वेश बदलवला, वेश बदलून आला महाबळ. त्याची फजिती केली. गर्गाचार्याने चांगलं भविष्य सांगितलं गर्गाचार्य. पण आईला असं वाटलं आपल्या गावामध्ये शांडिल्य बाबा राहत, महामुनी आहे. शांडिल्य अग्निहोत्री ब्राह्मण आहे. मधुमंगलाची वडील आहे. याला बोलून घेऊ. शांडिल्य बाबा माझ्या बाळाचं भविष्य पहा. आई तुझ्या बाळाचं काय भविष्य पहा. आई तुला खरं सांग, तू का म्हणे बाप जगाचा आहे. मा हा जगाचा बाप आहे, याचं काय. अरे सगळ्यांनी चांगलं सांगितलं, पण आता गाव सोडायची वेळ आली नाही पोरामुळे. गोकुळी राहावे की जावे अशी अवस्था झाली. आई तुमचा पिढीचा धंदा काय? म्हणले गोपालन. आई तुझं जे पोरगा आहे गायींची सेवा करण्याकरता अवताराला लागलं. कारण याने कृत आणि त्रेतायुगामध्ये गायींवर फक्त प्रेम केलं होतं. गायींची सेवा करण्याकरता हा गोकुळात आलेला आहे. गोसेवा यांनी गोसेवा केली, गोसेवे करता आलेला. आई मग तुमचा पिढीचा धंदा गोपालन, याला गायी चारण्याचंच काम करणं. बाबा पण आमच्या घराने सगळी कामं मुहूर्तावर केली जातात. मग तुला मुहूर्त देतो. मुहूर्त काढून दिलं. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध सप्तमी आणि कार्तिक शुद्ध अष्टमी, तिला गोप अष्टमी म्हणतात. या बाळाला गाय चारण्याचे मुहूर्त काढून दिलं. दादा यशोदा माता बालगोपालांच्या भेटी घ्यायला लागली. लाला दादा माझ्या कन्हैयाला, माझ्या कृष्णाला उद्यापासून गाय चारण्याकरता घेऊन जा. बाबा याला कमी नजरे आड केलं नाही. याला सांभाळावर चांगलं. याच्यापासून दूर जाऊ नका. याला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. याला काही जास्त वळत्या बेळत्या हालायला लावू नका बरं. याला काही लई
कारण आम्ही कधी नजरे आड केला नाही. आम्ही याला कधी सोडून आम्हाला सोडून कुठे गेला नाही. घर सोडून कुठे गेला. याला चांगलं सांभाळा बरं. आणि याला याच्या जवळीच राहा नका जाऊ दुरी. जवळीच राहा नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. सांभाळा मुरारी प्राण जवळीच राहा नका जाऊ दुरी. जवळीच राहा नका जाऊ दुरी. सांभाळा जवळीच राहा याच्या जवळ नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. याला आई म्हणायचं बरं. आई सर देख माझा प्राण आहे माझा मुरारी. याला सांभाळा बरं चांगलं. याच्या जवळच राहा बरं. याला आई म्हणायचं दादा. आईचं हृदय लोकांच्या ध्यानात येत नाही दादा. म्हणून अनेक मात्या पित्यांचा अनादर होतो. आई उपेक्षा होते. उपेक्षा होते. अरे ज्यांनी फाटके तुटके कपडे घालून लालन पालन केलं सांभाळ केला. आई म्हणते जवळीच राहा नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. त्याला सांभाळा. भगवान परमात्मा कार्तिक शुद्ध सप्तमी का अष्टमी गोपाष्टमीपासून रानात जायला लागले. तिथं जायचे खेळ खेळायचे. गांची तृप्ती होईपर्यंत चारा खाऊ घालायचा. यावेळेला खेळ खेळायचे. आणि विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडियाला यमुनी विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या हमामा हुमरी सुरकवाडी होतो. खेळ खेळता खेळता आमचे तुकाराम महाराज गेले. महाराजांनी विनंती केली देवा तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी हो काय खेळायची. तो परसला देवाला मान्य झाला. देव सर्वांच्या मध्यभागी उभे राहिला. कमरेला वेणू खोला हातात प्रसाद घेतला. जो भगवान प्रसाद गोप बालकांना देतो तो प्रसाद माझा भगवान तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेमधून गेल्या 30 वर्षापासून चालत असणारा रामनवमी हनुमान जयंतीच्या पर्वावरचा उत्सव. त्या उत्सवामध्ये आज माझा भगवान आज सर्वांना प्रसाद देणार आहे. भानुदास गीते भानुदास गीते गा. भानुदास गीते गा. भानुदास गीते गा. प्रसाद देतो पंढरीनाथ. 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 देव द्वारा गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज काय बोललो पोपडे मायबाप तुम्हा पुढे सलगी लाडे कोडी मला क्षमा करावी. बोलताना सावधानीमधून माझे काही चुकलं असलेलं अहोरात्र फिरत राहतो. म्हणून आज सावधानीमधून काही चुकलं असेल. आपलं आईचं हृदय आहे. आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काही बरोबर असेल माझ्या ज्ञानवर संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवून. आमचे कथा कीर्तन म्हणजे आदेश नाही उपदेश नाही आदेश नाही. फक्त ज्ञानवर्तक संदेश निरोप घराघरापर्यंत कुठी कुठीपर्यंत प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत पोहोचवायचं. या येथून व्यासवादीद्वारा झालेली सेवा माझ्या प्रभूचरणी समर्पित करतो. बार बार सर्वांना वंदन. माझ्या गुरुजनांना वंदन करतो. भक्तिमय माता तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना बार बार वंदन करतो. दादा जीवनामध्ये ही वेळ पुन्हा येणार नाही आणि आमच्याकरता काही करायचं नाही. हे वस्त्र बिस्त्र काही करू नका दादा. फक्त प्रेम असू द्या. बस प्रेम असू द्या. काही नको. खरं प्रेमाने सगळं काही घडतं. प्रेमामध्ये आम्हाला काय नको. तुमच्यापासून काय नको. साधूचं जे जीवन असतं ना साधू देण्याकरता येतो. साधू घेण्याकरता येत नाही. आणि त्यांच्या प्रणालीद्वारा त्यांनी जे जपलं ते जपण्याकरता आमचं नियोजन आहे.
त्यांनी जपलं ते जपायचं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं, त्यांनी केलं ते करायचं. म्हणून संगतीमध्ये दुसरा काही नाही. आम्हाला काही नको, फक्त हे आपल्या गावचं वातावरण पवित्र कसं राहील, गावची अशांती होणार नाही, अखंड ही प्रसन्नता टिकून राहिली पाहिजे, याच्याकरता एकमेकावर प्रेम करायचं. जो दिसला त्याला माझं म्हणा, काही करू, आम्हाला काही नको. पण तुम्ही एक काम करा, अखंड आनंदाची अनुभूती करायची असेल, सुखशांतीची अनुभूती करायची असेल, सर्वांना आनंद पाहिजे असेल, ते एक काम करा, मिलजुल के रहिएगा, एकमेकाच्या सहयोगात राहा, एकमेकाच्या संपर्कात राहा. आणि जो भेटेल त्याला माझा म्हण. जो भेटला तर तुम्हाला ज्या दिवशी तुमचा वाटेल दादा, त्याच दिवशी रामराज्य येईल. पण झालं काय दादा, माणसं अखंड जास्त दीर्घकाळ संगती मिळाली का एका गावामध्ये ते चेहरे पाहायला मिळतात, मग एकमेकाचा द्वेष मत्सर करतात. पण या कथा कीर्तनाच्या माध्यमातून, या शिबिरांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची दुरुस्ती होते. प्रभू करो. मी माझ्या प्रभू रामरायाकडे प्रार्थना करतो, ए बाबा प्रभू, या सर्व सज्जन मायबापांना आत्ता पण जसं जपलं, जसं सांभाळलं, यांची निगराणी केली, सुरक्षा केली, सांभाळ केला, याही पुढे जाऊन परमात्म पथाने प्रवास करण्याकरता या सतपथगामी सज्जनांना सद्भाव दे. प्रेम, आयुष्याची वृद्धी, याच्या प्रेमाची सद्भावाची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना, सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम तुकाराम.